सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण भरली वांग्याची भाजी करायला नेहमीच टाळतो, कारण बऱ्याचदा वाटण करण्यामध्ये बराचसाच वेळ जातो. पण आज आपण कोणतंही वाटण न बनवता अगदी घरच्या साहित्यामध्ये झटकेपट अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भरल्या वांग्याची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मस्त अशी हिरवी गावरान वांगी घेतलेली आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि जी छोटा टोकांचा भाग आहे काट्यांचा तो कट करून घेतलेला आहे आणि देठाचा भाग आहे ना, तो अर्धा मी कट करून घेतलेला आहे. संपूर्ण देठाचा भाग आपल्याला कट करायचा नाही आहे आणि याला असं मध्यभागी उभी चीर देऊन घ्यायची आणि 4 भागामध्ये कट करून घ्यायचं आणि आतमध्ये किडकं नाही ना वगैरे हे पाहून घ्यायचं आहे. आणि सगळी अशी वांगी आपण मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवून द्यायची, म्हणजे ती काळी पडत नाहीत. आता या पद्धतीने सगळी वांगी मी ते चिरून घेतलेली आहेत. आता या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया. इथे आपण एका प्लेटमध्ये मसाला बनवून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी सुकं खोबरं, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर आपण घालून घेतलेली आहे. कढीपत्ताही घालून घेतलेला आहे. त्यासोबत आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला हाताने छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला थोडासा कोरडा वाटतोय, त्यामुळे मी ते 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. फक्त याला ओलसरपणा आणि बाइंडिंग येण्याकरिता आपण पाणी इथे वापरलेलं आहे. जर मसाला ड्राय असेल तर वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरला जात नाही आणि जरी भरला तरी तो निघाला जातो, वांग्यामध्ये चिटकून बसत नाही. त्यामुळे मसाला ओलसर करूनच आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला या भरल्या भाज्यांचा मसाला आधीच बनवून ठेवायचा असेल तर यामध्ये फक्त कोथिंबीर घालायची नाही. बाकी हा सगळा मसाला तयार करून तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये सहज टिकवून ठेवू शकता, कारण आपण यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाही. बघू शकता मसाला वांग्यामध्ये असा चांगला भरून घेत आहे. वांगी अशी चांगली दाबून घ्यायची, म्हणजे घट्ट असा मसाला यामध्ये व्यवस्थित राहतो, अजिबात निघून पडत नाही. सगळी वांगी मसाला भरून झालेली आहे, थोडा मसाला शिल्लक आहे. कढई गरम झालेली आहे. 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा. हिंगाचा स्वाद कुठल्याही फोडणीमध्ये अप्रतिम लागतो. आता यामध्ये 1 खिसून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचसोबत 1 खिसून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे सगळा असा मसाला छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आणि तळापासून सगळी अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाण्याचा 1 थेंबही वापर न करता वाफेच्या पाण्यावरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. इथे सगळी अशी मसाल्यामध्ये वांगी मिक्स करून झाल्यानंतर आता झाकण ठेवून द्यायचं आणि 2 मिनिटाची वाफ घ्यायची. झाकण काढून वांगी सगळी अशी तळापासून हलवून घ्यायची आहेत. यामध्ये आपण बिलकुलही पाण्याचा वापर करणार नाही आहे. जे वाफेचं पाणी आहे त्याच पाण्यावरती आपण ही वांगी शिजवून घेणार आहोत. पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांनी सतत आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती तळाला लागू नये. मस्त मसालेदार चमचमीत वाफेवरील भरली वांग्याची भाजी तयार आहे. कुठलीही जास्तीची मेहनत न घेता झटकेपट तयार होणारी ही वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.